सूर्यवंशी. माझ्या कवितेचे नाव आई म्हणते. धपाधप पाय आपटत आपण पाय आपटत जातो ना घरी. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिने सांजेची वेळ जास्त झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर ते चालत नव्हतं. ते लेकरू घरामध्ये चाललं. बाहेर ते बोलता येत नव्हतं. ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडीस तू खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटं बोलली. म्हणाला, खोटारडीस तू खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटं बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काही अडणार नाही आणि माझ्या बाबतीत मुळीच काही घडणार नाही. आईपासून काय लपतंय हे तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला प्यायला पोटभर पाणी दिलं. हुंदक्यातून वाट काढत पाणी पोटामध्ये गेलं आणि आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, आई हा अनुभव मला सतत येतो. तो म्हणाला, आई लोक विचित्र झाले फार, सतत माझ्यावरती खाऊन असतात ग खाल. तो म्हणाला, आई लोक विचित्र झाले फार, सतत माझ्यावरती खाऊन असतात ग खाल. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा करतात मला. जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरे वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झाले म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडू दे ना तुझ्यावरती ते रुसताय की असताय. कारण तुला पूर्ण करायची स्वप्ने ही तुझ्या डोळ्यांना दिसताय. म्हणून घराघरात देण्यासारखा सल्लाय की तुझ्या अपयशाची लोक पाहताय ती सगळी स्वप्ने खोटी कर. की तुझ्या अपयशाची लोक पाहताय ती सगळी स्वप्ने खोटी कर आणि दुसऱ्याची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस ना तर तुझं कधीच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल की माझ्या बाळाचं वाईट मुळीच घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेला दिवाचा लख प्रकाश पडला.